21 जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग ओवी क्रमांक 1021 पासून पुढे. उपदृष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषो परः. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा या प्रकृती नभा ते तुला पाडू. प्रकृती सरतेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परिलोटी लोटो येणे. प्रकृती होय जाये हा तो अस्तूची आहे म्हणून आ ब्रह्माचे होय शासन हा. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये या लागी ये वरयतु हा. अनंते काळे किरीटी चिया मिळती या सृष्टी तिया रिगती याच्या पोटे कल्पांत समयी. हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्म गोळ लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते. पय्या देहा माझारी परमात्मा ऐसे जे परी बोली जे ते अवधारी या तेची. अघा प्रकृती परोता एक आथी पंडुसूता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पे. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृती च गुणे सह सर्वता वर्तमानोपि न स भूयोभिजायते. जो निखळपणे येणे पुरुषा यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेविकी जे. तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जया चिया मना गोचर झाली. तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुई न मेळे तैसा असे. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनर्पितो. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा. परी हाची अंतरी विवेक भानूची या परी उदे जेते अवधारी उपाय बहुत. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कोणी एको सुबटा विचाराचा आगिटा आत्मानात्मकिटा पुढे देऊनी. 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडती शुद्ध आपणपे. तया आपणपयाच्या पोटी आत्मध्यानाची दिठी देखती गा किरीटी आपणपेची. आणि कपय दैव बगे चित्त देती सांख्ययोगे एकते अंगलगे कर्माचेनी. अन्ये त्वव्यवम जानन्त श्रुत्वा नेभ्य उपासते ते पिचाति तरन्तेव मृत्यू श्रुती परायणा. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवभेवुरे आगवेची. परिते करीती ऐसे अभिमानू दौडून देशे एकाची विश्वासे टेकती बोला. जे हिताहित देखती हनी कनवा घेपती पुसोनी शिणू हरती देती सुख. तयाचेने मुखे निघे ते तुले आदरे चांगे एकुनिया अंगे मन होती. तया ऐकनियाची नावे ठेवती गा आघवे तया अक्षरांशी जीवे लोन करीती. तेही अंती कपिध्वजा इया मरणार्णव समाजा पासून निगती ओजा गोमटिया. ऐसेसे हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होये एकी वस्तू. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मतित सिद्धांत नवनीत देऊ तुझ. ए तुलेनी पंडुसूता अनुभव लहाना आयता एरतव तुझ होता सायास नाही. म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खांचू सोली व निर्वंचू फलितार्थूची. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, या प्रकृतीमध्ये स्थित आहे ते खरे वाटते खरे, पण जाईच्या वेलींना टेका किंवा आधार म्हणून दिलेला खांब असावा तसा हा अलिप्त आहे. म्हणून प्रकृती व पुरुष यात अंतर पाहता ते जमीन व आसमान यांच्या इतके आहे. प्रकृती रूपी नदीच्या तीरावर अचल असलेला मेरू पर्वतासारखा हा आहे. नदीत पडणाऱ्या पर्वताच्या प्रतिबिंबाप्रमाणे ह्याचे प्रकृतीमध्ये प्रतिबिंब पडते खरे, पण ते जसे प्रवाहाबरोबर लोटत आहे असे वाटले तरी खरोखर लोटले जात नाही. तसाच हिचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. प्रकृतीचा उत्पत्ती लय होतो, पण हा नित्य जशाचा तसा असतो.
म्हणून हा सर्व विश्वाचा शास्ता अथवा आधार आहे. प्रकृतीचे जीवन याचवरच आहे. याच्या सत्तेच्या आधारानेच ती जग निर्माण करते व म्हणूनच त्याला तिचा पती असे म्हणतात. अर्जुना, अनंत वर्षे लोटल्यावर म्हणजे प्रलयकाळी सर्व ब्रह्मांडे एकत्र होऊन ज्याच्या पोटात लय पावतात, हा प्रकृतीचा स्वामी असून सर्व ब्रह्मांडांचा मायावी सूत्रधार आहे व आपल्या अमर्याद थोरवेमुळे प्रपंचाची सर्व उंची खोली जाणतो. अरे, या देहामध्ये परमात्मा म्हणून जो कोणी एक आहे असे जे म्हटले आहे ते याच्याच संबंधाने होय. अरे, या प्रकृत्याची ह्या पलीकडे एक कोणीतरी आहे असा जो जनप्रवाद ऐकू येतो तो कोणीतरी म्हणजे हाच पुरुष होय. याप्रमाणे ज्याला या पुरुषाच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान झाले आहे व सर्व गुणकर्मे ही प्रकृतीची आहेत असेही जो जाणतो, अर्जुना, हे रूप ही त्याची छाया आहे. ते खरे पाणी व पलीकडे पाण्यासारखे वाटते ते मृगजळ असा जसा सुज्ञ मनुष्याचा निर्णय झालेला असतो, त्याप्रमाणे प्रकृती म्हणजे तिचे हे स्वरूप व पुरुषाचे वास्तव स्वरूप अशी विंचरणी होऊन त्याच्या मनाचा विषय ठरला आहे. ज्याने शरीरद्वारा अशेष कर्मे केली तरी आकाश जसे धुळीने कधी माकत नाही तसा त्या कर्मांनी तो लिप्त होत नाही. देहसंगे वावरत असताही ज्याला देहबुद्धी कधीही शिवत नाही असा पुरुष देहपातानंतर पुन्हा जन्माला येत नसतो. अरे, हा प्रकृती पुरुष विवेक त्या पुरुषावर अलौकिक उपकार करून ठेवतो, परंतु हा विवेक अंतःकरणामध्ये सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छपणे उदय पावण्यास अनेक उपाय आहेत ते आता ऐक. अर्जुना, मुलामा देऊन सोने शुद्ध करावे त्याप्रमाणे काही लोक विचाररूपी अग्नीत आत्मा व अनात्मा यांचा शोध घेऊन अनात्मरूपी हिनकस द्रव्याचा त्याग करतात. कोणी तत्वे 36 आहेत असे मानतात. ते सर्व भेद विवेकाने तोडून शुद्ध आत्मरूपाचा निवाडा करतात. अर्जुना, मनन, निधिध्यास इत्यादी आत्मस्वरूपाच्या ध्यानाने आपल्या स्वतःच्या स्वरूपात त्यांना आपले स्वतःचेच अपरोक्ष दर्शन घडते. दुसरे काही दैवयोगाने, सांख्ययोगाच्या आश्रयाने व काही कर्माच्या साह्याने त्यांची ओळख करून घेतात. अशा अनेक प्रकारांनी हा संसारूप भवसागर तो खरोखर तोडून जातात. पण अभिमान देशोधडीला लावून व एकाच्या वचनावर विश्वास ठेवून ते करतात. जे पुरुष हित अहित यथार्थ जाणतात त्यांना त्यांच्या हानीची करुणा येते व जे त्यांचे विचारपूस करून त्यांचा शिनभाग निवारण करतात व सुख देतात त्यांच्या शब्दावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्या मुखावाटे होणारा उपदेश अत्यंत आदरपूर्वक ऐकून शरीर व मनाने आपण त्याचे अधीन होतात. त्या बोधश्रवणाच्या महतीपुढे इतर सर्व क्रियाकर्मे त्यावेळेपुरती बाजूस ठेवतात व त्याच्या प्रत्येक शब्दावरून आपला जीव ओवाळून टाकतात. अर्जुना, तेही शेवटी जन्ममृत्यूचा सागर तरून जाऊन उत्तम गतीला प्राप्त होतात. त्या ब्रह्मवस्तूचे ज्ञान होण्याला याप्रमाणे अनेक उपाय आहेत. येथवर झालेले हे वर्णन राहू द्या. आता तुला या सर्वांचे सार जे सिद्धांत तत्व नवनीत ते सांगतो. त्या योग्य अर्जुना, तुला सहज अनुभव येऊन स्वतःच ब्रह्मरूप होण्यास प्रयास पडणार नाहीत. म्हणून तुझ्या बुद्धीचा निश्चय करून देऊन मतवादाचे खंडन करून शुद्ध सिद्धांत तत्वाचे तुला निवेदन करू असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.